नमस्कार। आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू होणार आहे। सर्वत्र थंड वातावरण। पावसाळ्यामध्ये जास्त करून सर्दी होणे, शिंका येणे, कफची समस्या ह्या सर्व समस्या उद्भवत असतात। तर त्यावर घरगुती आपण कोणते उपाय केले पाहिजे, कोणते उपाय केल्यानंतर त्याच्यावर इफेक्ट पडेल, एकदम सिंपल साधे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मग करूया सुरुवात। पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊया की टॅबलेट खाणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही। तर टॅबलेट ऐवजी आपण कोणते उपाय केले पाहिजे। सकाळी तुम्ही 1 ग्लास पाणी घेणे, 1 ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये टाकणे, त्यामध्ये तुम्ही हळद, आलं, काळी मिरी आणि काही तुळशीची पाने हे सर्वत्र टाकून तुम्ही 15 मिनिटं उकळवणे। 15 मिनिटं उकळून झाल्यानंतर तुम्ही ते गाळणे। गाळून झाल्यानंतर त्यात 1 चमचा तुम्ही मध टाकणे। मध टाकून झाल्यानंतर पूर्ण ते हलवणे आणि स्लोली एका ठिकाणी बसून ते पिणे, एकदम स्लोली पिणे। त्यामुळे काय होईल, घशाला तुमच्या राहत मिळेल। जे तुम्हाला सर्दी होत असते, शिंका येत असतात, त्यावर खूप उपयुक्त आहे। नक्की एकदा करून बघा। त्यानंतर आपण दुसरं म्हणजे रात्री झोपताना तुम्ही रात्री झोपायच्या आधी तुम्ही सरसोचं तेल घ्यायचं। सरसोचे तेल आपल्या सर्दीसाठी काही पॉइंटवर आपल्या लावणे आणि मसाज करणे खूप उपयुक्त आहे। त्यामुळे सरसोचे तेल घ्यायचे, ते तुम्ही पूर्ण पायाला लावणे, रात्री झोपायच्या आधी पायाला लावणे, नंतर कानाला लावणे, ह्या पद्धतीने पूर्ण कानाला चोळणे। त्यानंतर तुम्ही हाताला थोड्याफार प्रमाणामध्ये चोळणे आणि त्यानंतर तुम्ही आपले जे स्टमक होल असते त्या स्टमक होल वरती थोडेसे लावणे। त्यामुळे काय होईल, रात्री झोपल्यानंतर आपल्याला सर्दीचा खूप त्रास होत असेल तर तो त्रास कमी होईल, आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे। तसेच तुम्ही रात्री झोपायच्या आधी आपल्या जवळ 1 गरम पाण्याचे थर्मास घेणे आवश्यक आहे। त्यामुळे काय होईल, सर्दीमध्ये आपल्याला लवकर झोप लागत नाही, रात्री मध्ये आधी आपल्याला जाग येत असते। त्यामुळे त्यात गरम पाणी पिणे खूप उपयुक्त आहे। गरम पाणी उकळवताना तुम्ही त्यामध्ये 1 लवंग टाकणे। लवंग टाकल्यानंतर तुम्ही 10 मिनिटं ते पाणी उकळवणे, नंतर थर्मास मध्ये भरणे आणि रात्री झोपताना आपल्या जवळ घेऊन झोपणे। ज्यावेळेस रात्री झोपायची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही 1 कप पाणी स्लोली पिणे। त्यामुळे काय होईल, तुम्हाला सर्दीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आराम मिळेल, सर्दी थोडी कमी झाल्यासारखी वाटेल। त्यानंतर रात्री तुम्हाला कधी जाग येईल त्यावेळेस पिणे आणि सकाळी उठल्यानंतर 1-2 ग्लास पिणे। त्यामुळे सर्दीवर त्याचा आराम भेटेल। तसेच सर्दी झाल्यानंतर आपल्या नाकाचे काही होल बंद झाल्यासारखे वाटतात, म्हणजे राईट होल बंद झाले तर लेफ्ट साइडला झोपणे आणि लेफ्ट होल बंद झाले की राईट साइडला पूर्ण एका साइडला झोपणे। त्यामुळे काय होईल, होल थोडे ओपन होण्यास मदत होईल आणि श्वास व्यवस्थितरित्या घेतला जाईल। तसेच सर्वात महत्त्वाचे आहे, सर्दीमध्ये ज्यावेळेस सर्दी होते, कफ होते, त्यामध्ये वाफ घेणे खूप गरजेचे आहे। संध्याकाळी झोपण्याच्या आधी किंवा सकाळी तुम्ही वाफ घेऊ शकता। वाफ घेताना त्यात थोडा प्रमाणामध्ये ओवा टाकणे आणि नंतर वाफ घेणे। वाफ घेताना सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की फॅन बंद करणे। त्यानंतर वाफ घेताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की डोळे पूर्ण बंद करूनच वाफ घेणे, कारण डोळ्यात गेल्यानंतर डोळ्यांसाठी चांगले नाही। फक्त नाकाने श्वास घेणे आणि नाकाने सोडणे, या पद्धतीने तुम्ही वाफ घेणे, त्याचा तुम्हाला आराम भेटेल। आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आहे ते थोडक्यात बघूया। सकाळी उठल्यानंतर मी सांगितलं तो काढा करून पिणे, त्यानंतर सरसोचं तेल रात्री झोपताना लावणे, त्यानंतर लवंगचं पाणी रात्री झोपताना आपल्या जवळ ठेवणे आणि थोडे प्रमाणामध्ये रात्रभर ते पिणे। चौथं म्हणजे वाफ घेताना कोणत्या पद्धतीची वाफ घेणे। हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे। हे सर्व उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल। हा व्हिडिओ जर तुम्हाला फायद्याचा वाटला, काही माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, खूप उपयुक्त माहिती आहे। तसेच तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी सूर्यभेदन प्राणायाम करू शकता, ते पण सर्दीसाठी खूप उपयुक्त आहे। त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन। तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा। धन्यवाद।